सभेत बसून चर्चा करून तुमचं नियोजन तुमचा संपर्क वाढा एकमेका समन्वय बरोबर जे कोणी इच्छुक असतील ते नालंदा जो नालंदा नगर है ना अपना साधु शहर का वही है तुम्हारा प्रबंध मुलाकात कर लेना ठीक है 233 0003 सगळे एकदा चालेल अनुसूचित जाती काय नाव सही कोणी गेली सही कोणी गेली फॉर्म सांगवी ना हो सांगवी सांगवी आजच आम्ही सुरुवात केलेली आहे आणि सर्व प्रभागामध्ये 150 लोकांची आमच्याकडे अर्ज प्राप्त आणि त्याची मुलाखत चालू. युवकांना संधी राहणार याच्यामध्ये युवा वर्गांचा नाही, आता युवकांना सगळ्यांना माहितीच झालेलं आहे की ही जी काही आपल्या सत्ता आपल्या या राज्यामध्ये आहे ती कोण्या पद्धतीची सत्ता युवकांच्या हाताला काम आहे का किंवा ज्या पद्धतीने हे गव्हर्नमेंट वागत आहे ते नीट चालली का. आता कसं आहे की युवकांनी हे सगळं पूर्ण हातात घेतलं पाहिजे आणि या महाराष्ट्राला या आपल्या शहराला या लोकांनी वारंवार इतक्या दिवसापासून हे सत्ताधारी राज्य करत आहेत त्यांना थोडंसं दूर करून नवीन लोकांना चान्स दिला पाहिजे युवकांनी समोर आलं पाहिजे. साहेब काँग्रेस पक्षाने काही प्रस्ताव केला काय हा आमची चालू आहे बैठक चालू आहे बघू आता काय होतं ते चालू आहे पण आम्ही आमच्या स्वबळावर सुद्धा आमची तयारी आहे. नाही तर मी इकडलं काही मला सांगता येणार नाही एक माझा अभ्यास नाही इकडला की माझ्या इकडं आता नांदेड जिल्ह्यामध्ये 2 तालुके येतात किनवट आणि हदगाव. तर या 2 मतदारसंघामध्ये आमच्याकडं किनवट नगरपालिका निवडून आलेली आहे मशालची आणि हदगावमध्ये सर्वाधिक नगरसेवक आमचे निवडून आले. हिमायतनगरमध्ये सुद्धा आमचे 3 नगरसेवक निवडून आले आणि माझ्या एकंदरीत जर हिंगोली लोकसभेचा विचार केला तर किनवट धानकी उमरखेडमध्ये आम्ही आघाडीत आहोत आणि हदगाव या 3-4 याच्यामध्ये चांगलं यश आम्हाला मिळालेलं आहे. बाकी हिंगोली जिल्ह्यामध्ये थोडंसं बहुत आम्हाला यश मिळालेलं नाही. काय कोणाकोण काही चर्चा चालू आहे जिल्ह्याच्या वतीने? ठीक आहे ना आता आम्ही जे काही मित्र पक्ष आहेत त्यांच्यासोबत आम्ही आघाडीची चर्चा चालू निश्चित आता आहे बा या पद्धतीने आता ते निवडणुका चालल्या आहेत हे आपण सगळ्याला डोळ्यासमोर आहेत पण आम्ही आमच्या ताकदीने लढत आहे आणि मला खात्री आहे की आमच्या इथे बऱ्यापैकी आम्हाला यश मिळेल.